हेडलाईन्स नंतर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात येतोय। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कर्जमाफी, शेतमालाचं नुकसान, शेतकरी आत्महत्या या विषयांवर मोर्चा काढला जाईल। तर याच संदर्भात खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, आपण ऐकूया। महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत। महाराष्ट्राची परिस्थिती जी 15-1 वर्षापूर्वी होती तशी नाही। महाराष्ट्राची तुम्ही सगळा डेटा आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे एकाच विचाराचं आहे। अशी परिस्थिती असली तरी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट झाले आहेत, अशी परिस्थिती नाही। आणि बेरोजगारी किती वाढते हा डेटाच सांगतो, हा केंद्र सरकारचाही सांगतोय, महाराष्ट्र सरकारचाही सांगतोय। त्यामुळे एका हिंजवडीतूनच इन्फोसिस नावाच्या कंपनीने 10,000हून जास्त नोकऱ्या कमी केलेल्या आहेत। त्याचबरोबर टॅरिफ्समध्ये जर काही नवीन नियम कायदे अमेरिकेने लावले आणि सर्व्हिस इंडस्ट्रीवर त्याचं प्रेशर आलं तर आपल्या सॉफ्टवेअरचं काय होईल, हा एक मोठं आव्हान फक्त महाराष्ट्र नाही देशासमोर आहे। त्याच्यामुळे एकीकडे टॅरिफ, एकीकडे जिओपॉलिटिकल सिच्युएशन जगामधली, दुसरीकडे आपल्या आजूबाजूला मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, इथली परिस्थिती आणि त्याचबरोबर आपली ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती ज्या वेगाने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता, ज्याला मेजर रिफॉर्म म्हणतात इंग्रजीमध्ये, ते काही फारसे न केल्यामुळे आपली इकॉनॉमिक स्लोडाऊन झाली आहे। कन्झम्पशन वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे। शेतकऱ्यांचं मत आहे की आमचं कुणीतरी मत हे मांडलं पाहिजे, आमच्या अडचणी कुणीतरी मांडल्या पाहिजे आणि त्या आमच्या अडचणी सुटल्या पाहिजे। आणि त्याचा पुढाकार जर कुणी घेतला असेल तर आदरणीय पवार साहेबांनी घेतला आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे, आम्ही सर्वांनी घेतलं आहे, आमच्या अध्यक्षांनी घेतलेला आहे। त्यामुळे याला प्रतिसाद चांगला मिळणारच। त्यामुळे शेतकऱ्यांचं मत आम्ही व्यासपीठावरनं मांडणार आणि सरकारला अल्टिमेट देणार की तुम्ही हे जर ऐकलं नाही तर हा पहिला मोर्चा असेल। असे अनेक मोर्चे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्वजण मिळून तिथं काढू।